श्री गणेशाय नमः. मित्रांनो, आज मी तुम्हाला श्रीपाद दत्तगुरू यांची जन्मकथा सांगणार आहे. पिठापूर येथे अपळराज नावाचे एक ब्राह्मण राहत असे. त्यांची पत्नी सुमती धर्मशील व प्रतिव्रता होती. विष्णुदत्तांची ती भावभक्तीने आराधना करत असे. त्या अमावस्येस अपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते. आमंत्रित ब्राह्मणांचे श्राद्ध भोजन व्हायचे होते. तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्या घरी आले. त्यांनी भिक्षा वाढा म्हणून आवाज दिला. सुमती आवाज ऐकून भिक्षा घेऊन बाहेर आली. सुमतीने ब्राह्मण पोहोचण्याच्या आधीच भिक्षा घातली. ही तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी तिला मूळ दत्तरूपात दर्शन दिले आणि वर मागण्याची सांगितले. सुमतीने श्रीगुरूंना म्हणाली, गुरुदेव, मला आपण अतिथी रूपाने माते अशी हाक मारली. ते वचन खरे हो. मला अनेक अपत्ये झाली, ती जन्मताच मेली. जी 2 पुत्रे जगली त्यात एक आंधळा तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखे आहेत. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी देवासारखा असावा ही इच्छा आहे. तुम्ही ती पूर्ण करा. दत्तात्रय म्हणाले, माते, अपेक्षित असाच पुत्र तुला होईल. तो महातपस्वी असेल. तो पण कुळाचा उद्धार करेल. त्याची मोठी कीर्ती होईल. पण तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावं लागेल. त्याचा शब्द मोडलास तर तो तुमच्या बरोबर राहणार नाही. सुमतीला वरदान देऊन दत्तात्रय अदृश्य झाले. तिने ते वृत्त पतीला सांगितले. तेव्हा त्यांनाही खूप नवल वाटले. तो सुमतीला म्हणाला, दत्तात्रेयांनी तुला माते अशी हाक मारली, त्या अर्थी तेच तुझ्या पोटी जन्म घेतील. आज आपले भाग्य फळाला आले. त्या दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. सुमतीच्या मनात थोडी रुकरुक होती. ती पतीला म्हणाली, मी आज श्राद्धाचे ब्राह्मण भोजनाच्या आधीच भिक्षा घातली. त्याचे काही चुकले का? अपळराज म्हणाले, अगं, तू योग्य तेच केलं. आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली. तुला त्यांनी दक्षिणाही दिली. आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले. ते आता स्वर्गलोकी जातील. त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाली. एका तेजस्वी पुत्राला तिने जन्म दिला. ब्राह्मणाने सांगितले, हा पुत्र तपस्वी होऊन विश्वाला मार्गदर्शन करील. याची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल. ते ऐकून अपळराज व सुमतीला धन्य वाटले. त्यांनी पुत्राचे नाव श्रीपाद ठेवले. त्याने त्याची 7 वर्षाचा झाल्यावर मुंज केली. मोजी बंद होतात 4ही वेद तो धडाधडा म्हणू लागला. लोक त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले. त्याने अनेक विषयांचे ज्ञान लोकांसमोर प्रकट केले. श्रीपाद 16 वर्षाचा झाला. त्यावेळी त्याच्या मातापित्याने विवाहाबद्दल त्याला विचारले. तो म्हणाला, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगी रूपी श्री हीच माझी पत्नी. म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे. ते ऐकून अपळराज व सुमतीला वाईट वाटले. पण दत्तात्रयांचे वचन आठवून त्यांनी त्याला विरोध केला नाही. ती दोघे म्हणाली, बाळा, आमची तू म्हातारपणाची काठी आहेस. तूच निघून गेलास तर आम्ही कुणाकडे आशेने बघायचे? तू आमचे दैन्य दूर करशील ही आमची अपेक्षा होती. आम्ही आता काय करायचे? त्या दोघांचे श्रीपादने सांत्वन केले. तो म्हणाला, आई बाबा, एवढेच ना, तुमचे दुःख मी आत्ता घालवितो. मग आपल्या दोन्ही भावांवर त्याने अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य, ते दोघेही सुंदर झाले. त्यांनी श्रीपादचे कृतज्ञतेने पाय धरले. श्रीपाद म्हणाला, तुम्ही मातापित्यांची सेवा कराल तर तुम्ही खूप सुखी व्हाल. ते सर्व पाहून अपळराज व सुमतीला आनंदाश्रू आवरत नव्हते. श्रीपादने त्यानंतर आश्वासन दिले, तुमचे हे दोन्ही पुत्र शतायुष्य होतील. त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. मातापित्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाला. गुप्त रूपेने तो काशीला आला. तीर्थयात्रा करीत मग तो गोकर्ण क्षेत्री आला. आहे श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरू यांची कथा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.